नमस्कार. मी आज आहे ना शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे. लसूण शेंगदाणा चटणी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे. तुम्हाला ही चटणी भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत पण खाऊ शकता. आवडेल ही चटणी. ह्याची रेसिपी आपण बघू. लसूण घेतले, शेंगदाणे घेतले, ते सोलून घ्यायचे लसूण आपल्याला. चटणी ही कधी आपल्याला तोंडाला चव नसेल तरी ही बनवून खाऊ शकतो आपण. मुलांना कुठे बाहेर गेले तरी ही चटणी आपण त्यांना देऊ शकतो. ही चटणी कशी खराब होत नाही. किती दिवस 15 दिवसही तुम्ही ही चटणी खाऊ शकता. शेंगदाण्याची आणि लसूण जास्त घालायचं या चटणीमध्ये. आणि लसूण घातल्यामुळे ती लसणाची चव त्या चटणीला येते आणि छान बनते ही चटणी. हे बघा, हे लसूण मी सोलले, ते अर्धे सोललेत, अर्धे नाही सोलले. आता मी असेच टाकणार त्याच्यामध्ये. तर आपण एका साईडला शेंगदाणे गरम करून घेऊ. शेंगदाणे भाजायचे आपल्याला. चांगले लालसर होईपर्यंत ही आपल्याला भाजून घ्यायची शेंगदाणे. तर हे आपल्याला भाजले शेंगदाणे आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचे. अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला. आणि आता हे थंड झाले की याचे साल्ट पूर्ण काढायची. थंड झाले की याचे साल्ट मी काढते. तर आपले शेंगदाणे तयार झालेले हे साल्ट काढायचे. जेवढी निघेल तेवढी काढायची आपल्याला. हा कचरा, काही कचरा आपल्याला काढून टाकायचा आहे. हे बघा, हे सगळं काढले. आता आपल्याला हे याच्यामध्ये सगळे टाकून घ्यायचे भांड्यामध्ये. माझ्या मुलाला शेंगदाणे आवडतात म्हणून मी त्याला हे थोडे काढून ठेवते. आणि आता याच्यामध्ये हा लसूण घेतलेला आपण आपल्याला टाकायचा आहे. आणि जो बिना सोललेला लसूण हा पण आपल्याला याच्यात टाकायचा आहे. तर याच्यात आपल्याला मीठ टाकणार आहे मी 2 चमचे. आणि लाल तिखट मिरची पावडर ही 2 चमचे. आणि थोडीशी हळद आपल्याला जास्त नाही टाकायची. आणि हा कांदा लसूण मसाला हा पण मी थोडा टाकणार आहे याच्यात 2 चमचे. आणि हे आपल्याला असं हे करून घ्यायचं. ते बारीक होईपर्यंत आपल्याला हे बारीक आहे भरड ठेवायचं, थोडंसं भरड. आता हे बारीक होतं. ह्याला खूप टाइम लागणार आहे आपल्याला बारीक करायला. थोडंसं बारीक असं गोल फिरवत लसूण आपण जेवढा टाकणार ना तेवढा ह्या चटणीला वास येतो, मस्त सुगंध एकदम छान येतो. आणि त्याच्यामुळं तोंडाला पाणी सुटतं की बनवलं ही चटणी
खाऊया आपण. हे आपण जेवणासोबतही खाऊ शकतो. कधी आपल्या तोंडाला चव नसेल किंवा काहीतरी बनवायचं म्हणून ही चटणी आपण खाऊ शकतो. ही चटणी माझी आई नेहमी बनवायची कुठे बाहेर जाताना, कारण का ही चटणी जास्त दिवस टिकते आणि ही आपण बनवली की ही खराब नाही होत. भाजी एखादी कुठे गेलो बाहेर तर ती खराब होते. चटणी कसं ही भाकरीसोबत आपण ही खाऊ शकतोय. भाजी कशा राहत नाही. प्रवासाला गेलो की ही चटणी आपण घेऊन जाऊ शकतो. आपली चटणी बारीक झालेली आहे. तेल असतं ना शेंगदाण्याला, त्याच्यामुळे हे चिटकते अशी. आणि हे आता आपली चटणी बारीक झालेली आहे, बघितलं का. तेल गरम करायला ठेवायचं इथं ह्याच्यातच. तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचं त्याच्यात. आपला तेल गरम झालेलं आहे, त्यात थोडंसं जिरं टाकायचं आपल्याला. आणि हे हलवायची अशी. आणि ही आपण एका डब्यामध्ये भरून पण कधी पण खाऊ शकतो ही चटणी. हे बघा हिला कलर कसं मस्त आलेला आहे आणि खायला सुद्धा छान लागणार आहे. जो लसूणचा फ्लेवर आहे ना त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे, तो छानच लागतो खाण्यासाठी. मस्त कलर आला आहे. हिला आपल्याला जास्त नाही हे करायची, अशी थोडीशी हलवून ठेवायची हिला. तुम्ही हे अशी करून बघा एकदा चटणी, तुम्हाला नक्की आवडेल. आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे. ही चटणी शेंगदाणा लसूण चटणी छान मस्त आहे.